students, today we are going to learn basic level English speaking course. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बेसिक लेवल इंग्लिश स्पीकिंग कोर्स बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला छोटी-छोटी वाक्य तयार करता येईल. तर नेमकं कसं करायचं यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला टेन्स माहिती असणं गरजेची गोष्ट आहे. नेमकं टेन्स म्हणजे काय? टेन्स म्हणजे काळ. तर या ठिकाणी आपण बोलत असताना साधारणतः टेन्सचा वापर करत असतो, पण नेमका कोणत्या टेन्सचा वापर केव्हा करायचा याविषयी आपल्याला माहिती नसते. तर यासाठी आपल्याला टेन्सची गरज असते. तर टेन्स मधील आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स नेमकं कसा वापरायचा वाक्यामध्ये, तर याचा आपण वापर करूया. तर बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मीन्स साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ. सिंपल प्रेझेंट टेन्स used to indicate करंट ऍक्शन. म्हणजेच काय, सद्यस्थितीत काय घडते यासाठी हा टेन्स वापरला जात असतो, सिंपल प्रेझेंट टेन्स. तर साधा वर्तमान काळ म्हणायचं त्याला. तर साधा वर्तमान काळामध्ये बोलताना कसं बोलायचं, कसं ओळखणार तुम्ही की आपल्याला साध्या वर्तमान काळात बोलायचंय? कारण वाक्य बोलत असताना आपण टेन्स नुसार बोलत असतो, पण आपल्याला नेमकं कोणत्या टेन्स मध्ये बोलत आहे ही माहिती नसते विद्यार्थी मित्रांनो. मग कसं ओळखणार? तर बघा, आपण त्यासाठी काही एक्झाम्पल बघूया. जसे की मला म्हणायचं आहे मी खेळते असं म्हणायचं असेल तर आता कसं कव्हर करणार तुम्ही, कसं समजणार? आपल्याला बोलायचं आहे, तयार करायचं आहे. छोट्या वाक्यापासून मोठे वाक्य तयार करायचे असेल तर कसं करायचं? नेमकं काय लक्षात घ्यायचं आपल्याला? वाक्य हे कोणत्या ह्याच्यात आहे हे कसं लक्षात घेणार आपण? आता बघा, इथे मी खेळते दिलेलं आहे. किती शब्द दिसतात वाक्यामध्ये? ओनली 2 वर्ड्स दिसतात. फक्त 2च शब्द दिसतात. म्हणजेच काय, या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे का? बरोबर आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे. मग हा जो मी आहे याला, हा मी म्हणजे काय आहे? सब्जेक्ट आहे. खेळते, ज्यानं क्रिया कंप्लीट होते, दॅट इज वर्ब. म्हणजे क्रिया कंप्लीट होणार म्हणजे काय असते? वर्ब असतो. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? क्रियापद. ठीक आहे. तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये शक्यतोवर या ठिकाणी सब्जेक्ट आणि वर्बचा वापर केला जात असतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आता मी खेळते म्हणायचं असेल तर कसं वापरणार? मी खेळते म्हणायचं असेल तर काय घ्यायचं? मी म्हणायसाठी काय वापरणार आपण? आय. आणि खेळते म्हणायसाठी आय प्ले. राईट, आय प्ले. संपलं तुमचं. म्हणजे अशा प्रकारचं आय प्ले. कारण या ठिकाणी सब्जेक्ट दिलेला आहे मी, आणि खेळते, खेळते, खेळतो, खेळतात असे कुठलाही शेवटचा शब्द आलेला असेल किंवा वर्ब आलेला असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी कोणतं वर्ब वापरायचं आहे? बेस फॉर्म ऑफ वर्ब वापरायचा आहे. म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप वापरायचं आहे. यासाठी तुम्हाला वर्ब माहिती असणं आवश्यक आहे. आपल्या चॅनलवरती मी वर्ब चार्ट टाकलेला आहे, तर ते तुम्ही बघून घ्यायचं. नेमकं कोणतं वर्ब कुठे वापरायचं, कोणत्या वर्बला काय म्हणतात याविषयी जाणून घ्यायचं. ठीक आहे. जसं की मी खेळते, आय प्ले. राईट. मी अभ्यास करते. मी अभ्यास करते असं म्हणायचं असेल तर कसं म्हणणार आपण? मी अभ्यास करते असं म्हणायचं असेल तर कसं म्हणणार आहे? तर मी म्हणजेच काय? मी हा काय झाला तुमचा सब्जेक्ट, आणि अभ्यास करणे हे काय झालंय तुमचं? अभ्यास करते हे तुमचं वर्ब झालेलं आहे. कारण हा जो शब्द आहे त्याने काय झालेली आहे? क्रिया कंप्लीट दाखवत आहे, वाक्य पूर्ण दाखवत आहे. क्रिया जी आहे वाक्याची, ती वाक्याची क्रिया कशाने कंप्लीट झालेली आहे? करते. म्हणजे अभ्यास करते हा जो शब्द आहे, हा शब्द कसा आहे? परिपूर्ण आहे, पूर्ण झालेला आहे. म्हणजे हे काय झालं? वाक्यामधलं वर्ब झालेलं आहे. ठीक आहे. मग याला आपण इंग्लिश मध्ये कसं करणार? मी म्हटलं तर आय, आणि अभ्यास करणे याला काय म्हणावं लागेल? स्टडी. आय स्टडी. राईट, बरोबर आहे. लक्षात आलं काय सांगत आहे तर? अंडरस्टँड? ठीक आहे. चला नेक्स्ट. मी काम करते. काम करते. मी काम करते. आता असं दिलं असेल तर कसं करणार आपण? मी काम करते म्हणायचं असेल तर या ठिकाणी सुद्धा तसंच करायचं. पहिले वाक्य ओळखायचं. सब्जेक्ट कोणता आलेला आहे? आय. म्हणजे सब्जेक्ट कोणता आलेला आहे? मी आलेला आहे.
म्हणजे तुम्हाला काय घ्यावं लागेल, आय काम करते. मी काम पूर्ण झालं का वाक्य, नाही. मी काम करते, मी काम करतो, म्हणजे काम करते, काम करतो, काम करतात, हे जे शब्द आहे याने काय होत आहे, वाक्याची क्रिया पूर्ण होत आहे. म्हणून ते काय झालं, तुमच्या वाक्यातला वर्क झालेला आहे. म्हणून या ठिकाणी काम करण्याला कोणता शब्द आहे, वर्क. म्हणून या ठिकाणी काय घ्यावं लागेल तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, वर्क घ्यावं लागेल, म्हणजेच आय वर्क. अशा प्रकारची काही वाक्य आपण आणखी बघूया. आता दुसऱ्या प्रकारचं वाक्य बघूया. नेक्स्ट बघूया आता वाक्य आपण, मी धावते, मी धावते. आता बघा या ठिकाणी दोनच शब्द आहेत, पण दोन शब्दांनी वाक्याची क्रिया काय झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा काय घ्यायचं, मी म्हटलं तर काय घ्यावं लागेल, आय. आणि धावते म्हटल्यानंतर काय घ्यावं लागेल, रन, आय रन. जसं इथे मी धावते दिलेलं आहे, तर इथे आपण काय घेतलेलं आहे, आय रन, बरोबर आहे. तर याच प्रकारे आणखी दुसरं वाक्य बघूया. मी चालतो, मी चालतो. या ठिकाणी मी चालतो वाक्य अर्धवट आहे का पूर्ण आहे, चालतो करंट ऍक्शन आहे, राईट. म्हणजे वाक्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. तर हे सुद्धा कसं होईल, आय वॉक. बेसिक फॉर्म ऑफ वर्ब वापरायचा. या ठिकाणी सुद्धा काय वापरायचं आहे, बेसिक फॉर्म ऑफ वर्ब, आय वॉक. आम्ही नाचतो, आम्ही नाचतो, आम्ही नाचतो. या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट कोणता दिसतो आहे, आतापर्यंत जे काही आपण सब्जेक्ट बघितला होता त्या प्रत्येक सब्जेक्ट मध्ये इथे काय काय होतं, मी आलेला होता, म्हणून आपण काय वापरलं, आय वापरलेला होता. पण आता जे काही वाक्य दिलेलं आहे इथे काय दिसते तुम्हाला, आम्ही नाचतो दिलेलं आहे. तर आम्ही म्हणण्यासाठी काय वापरणार, कारण आम्ही हे वाक्यात काय झालेलं आहे, सब्जेक्ट, आणि नाचतो हे काय झालेलं आहे वाक्यामध्ये, वर्ब झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी आम्हीसाठी कोणता शब्द वापरणार आपण, या ठिकाणी वी. वी. आणि नाचतो म्हणायचं असेल तर या ठिकाणी काय घ्यावं लागलं आपल्याला, डान्स, वी डान्स. नंतरच वाक्य बघा, आम्ही उड्या मारतो, उड्या मारतो, आम्ही उड्या मारतो. या ठिकाणी तुम्हाला तीन शब्द जर दिसत असेल तर देखील या वाक्यामध्ये दोनच गोष्टी आलेल्या आहेत. कोणत्या दोन गोष्टी आलेल्या आहेत, सब्जेक्ट म्हणजे कोणतं आलेलं आहे, आम्ही, आणि उड्या मारतो हे जे आहे काय तुमचं वर्ब आहे. म्हणजेच आम्हीसाठी काय वापरणार आपण, वी. आणि उड्या मारणे, उड्या मारण्याला काय म्हणतात, जंप, वी जंप. बघा मी तुम्हाला आता काही होमवर्क सेंटेन्स देते. नंबर 1, मी गाणे गाते, नंबर 2, आम्ही बोलतो, नंबर 3, मी खाते, नंबर 4, आम्ही चर्चा करतो, आम्ही चर्चा करतो, नंबर 5, मी जातो. या संदर्भात जर तुम्हाला वर्ब मध्ये काही अडचण आली असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये या वर्ब चार्ट संदर्भात माहिती दिलेली आहे, तर तुम्ही ते बघून घ्या. थँक्यू.